नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी तिचा जो काही प्लॅन आहे, गावामध्ये आता ज्या असं काही स्पर्धा आहेत, अगदी आपल्या लहानपणी आपण ते खेळायचो असे जे काही खेळ आहे तर ते गावामध्ये आणायचेत. कारण आजची पिढी ते खेळ सगळे काही विसरलेली आहेत आणि अगदी मोबाईल जे क्रिकेट वगैरे आहे तर त्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे आता जे खेळ आपण लहानपणी खेळायचो ते सगळे काही आता विसरून जे खेळ आहे तर त्यांची स्पर्धा आपण करायची आणि आता हा इव्हेंट आपण करायचा. आणि त्यात म्हणजे आता अशी बक्षिसं ठेवायची आहेत की जी गावातील आता असंख्य मुळशीमधील लोक हे शेतकरी आहेत. मग शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ज्या ठरणाऱ्या वस्तू आहेत तर त्या आपण ह्या इव्हेंटमध्ये अगदी बक्षीस म्हणून द्यायच्या, जेणेकरून गावातील सगळे लोक खुश होतील. तेव्हा आता जानकीची ही जी काही कल्पना आहे, आयडिया आहे तर ती सर्वांना आवडते. सर्वांचे चेहरे खुलतात. जानकी म्हणते की हे बघा, लोकांकडे शेतजमीन तर आहे परंतु नांगरण्यासाठी बैल नाही, ट्रॅक्टर नाहीत आणि काही लोकांची अवस्था इतकी बिकट आहे, त्यांचं छप्पर गळत आहे. आणि जर काही लोकांना आपल्या आई वडिलांना देवदर्शनाचा अगदी पंढरपूरला घेऊन जायचं असेल, पंढरपूरची वारी घडवायची असेल, त्यासाठी मात्र आपण आपली ट्रिप्स करू शकतो. त्यांना अगदी पंढरपूरला पाठवू शकतो, त्यांची सोय आपण करू शकतो. आणि याही पेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या क्रमांकाचं जे काही बक्षीस आहे, लोकांच्या अडीअडचणी असतात, कुणाचं लग्न असतं, कुणाचं काही कर्ज असतं आणि ते फेडण्यासाठी, त्यामुळे जे काही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे तर ते आपण रोख रुपये 5,00,000 ठेवू शकतो. आणि काही शेतकऱ्यांची परिस्थिती किती बिकट आहे हे आपल्याला माहिती आहे. काही शेतकरी कर्जामध्ये बुडालेत आणि काही शेतकऱ्यांना आपल्या मुलांचं शिक्षण बघायचं आहे, काहींना आपल्याला मुलाचं आणि मुलीचं लग्न बघायचं आहे. त्यासाठी मात्र पैशाची गरज तर भासतेच. मग त्यामुळे मात्र आता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे तर ते मी रोख 5,00,000 असं ठेवण्यात येईल असा विचार मी केलेला आहे. त्यामुळे आता ही प्राइज वगैरे बघून, आता ही बक्षिसं बघून आता स्पर्धेचे जे काही हे लोकांची बघण्याची जी आवड आहे ती आणखीनच वाढेल, जास्त संख्या वाढेल आणि खरंच यामुळे आपला सुद्धा जास्त फायदा होईल. तुम्हाला कळते का? मग माझी आयडिया तुम्हाला कशी वाटते? किंवा आता ऋषिकेश म्हणतो की ही आयडिया तर खूपच सॉलिड आहे. सारंग म्हणतो की हो, खूपच मस्त. तर जानकी आता असं म्हटल्यानंतर ऋषिकेश परत म्हणतो की हे बघ अगं, ही स्पर्धा खेळताना मात्र लोकांना असं वाटेल आपण स्पर्धा नाही तर उत्सव साजरा करतोय असं आपण फिलिंग्स लोकांना देऊ. तर जानकी म्हणते की हो, एक्झॅक्टली. म्हणून आता जे काही अगदी मातीतील खेळ आहे तर ते खेळ मात्र रंगवण्याचं अगदी आता हे स्वप्न इव्हेंट करायचं ठरवतात. हा सोहळा आहे तर तो अगदी लोकांच्या मनाला अगदी भावणार नाही तर भाव खाऊन जाईल. आता सारंग म्हणतो की ताई, खरंच तुला मानलंच, खूपच मस्त. तर हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की अरे, जानकीच्या पाठीत मारत म्हणतो की मैत्रीण कुणाची आहे? तेव्हा आता जानकी हसते आणि म्हणते की पुरे आता माझं कौतुक पुरे करा, परंतु सगळ्यांचं कौतुक मात्र व्हायला पाहिजे असं काहीतरी आता सुरुवात करायला हवी. तेव्हा आता सारंग विचारतो की अगं ताई, पण या सगळ्याची सुरुवात कशी करायची? तेव्हा आता जानकी म्हणते की सुरुवात, आणि ते मात्र तुमच्यासाठी सरप्राईज असेल आणि ते तुम्हाला उद्या कळेल. तेव्हा आता जानकी मात्र आता हातामध्ये ताट चमचा वगैरे आहे तर ते अगदी वाजवत येते. म्हणजे ऋषिकेशच्या हातात ते असतं आणि जानकीच्या हातात एक मोठा भोंगा असतो. जानकी आता सगळ्या मुळशीतील लोकांच्या बाजारात वगैरे येते आणि ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, सगळेजण लोक आता धावतच येतात की नक्की काय आहे ते ऐकण्यासाठी. आता मात्र ही स्पर्धा आहे तर ती महाराष्ट्राची संस्कृती जपणार. आता सगळे लोक टाळ्या वाजवतात. तेव्हा जानकी म्हणते की आता मला तर माहिती आहे, कळतं की तुम्हाला नक्की काय वाटत असेल की हे सर्व काय आहे. तर हे बघा, आपण मात्र आयोजित करत आहोत मुळशीमध्ये मातीतील अगदी जे खेळ आहे तर ते खेळांची स्पर्धा. या स्पर्धेत आपण देवाणघेवाण करणार आहोत प्रेमाची, आपुलकीची आणि संस्कृतीची. एक पिढी मात्र दुसऱ्या पिढीकडे वारसा देणार आहे बहुमूल्य खेळाचा. तर मग हा खेळाचा जो काही महोत्सव आहे तो जल्लोषात साजरा करूयात. तेव्हा आता एक काका विचारतात की अगं पोरी, पण तो कोणते खेळ खेळण्याच्या गोष्टी सांगतेस? तेव्हा जानकी त्यांना विचारते की काका, तुम्ही तुमच्या लहानपणी विटी दांडूचा खेळ खेळला आहात का? तर ते काका हो असं म्हणतात. तर जानकी पुढे विचारते की कोणी येथे गोट्या खेळलेले आहात का लहानपणी? तेव्हा आता सगळेजण वर बोट करतात आणि आम्ही खेळलो असे म्हणतात. जानकी आता लगोरी बद्दल विचारते की लगोरी कोण कोण खेळलं? तेव्हा आता सगळ्या जे काही बायका आहेत तर त्या हो हो म्हणून आता हात वर करतात. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे वा, मला तर असं वाटतं की लहानपणी सगळ्यांनी हे खेळ खेळलेले आहेत, तर त्यामुळे आपल्याला हेच खेळ खेळायचे आहेत आणि आनंद साजरा करायचा आहे. तर मात्र आता ते काका विचारतात की हो खेळूयात आपण, पण त्याचं आत्ता काय? तेव्हा मात्र आता लगेच एक काकू आहे तर त्या म्हणतात की अगं, हे खेळ बायकांनी सुद्धा
सुद्धा खेळायचे की तर बायकांनी बघायचीच भूमिका घ्यायची आहे का? आता जानकी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, अहो स्त्री पुरुष समानता असेल, बायकांनी मागे राहून कसं जमेल, चला आणि कंबर कसा आणि खेळायला सुरुवात करा. तेव्हा आता सगळेजण खूपच टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांना एक प्रकारचा खूप आनंद झालेला असतो. जानकी आता पुढे म्हणते की आपल्याला सगळ्यांना आपले लहानपणचे जे काही अनुभव आहे त्याचा आनंद पुन्हा लुटायचा आहे, सगळ्यांना ते एन्जॉय करायचे आहे. मला एक गोष्ट सांगा की सगळ्यांनी आपलं बालपण मनात साठवून ठेवलंच असेल, आता मात्र त्याच लहान मुलाला आता एक खेळ खेळण्याची संधी द्यायची आहे तर. आणि हे बघा, शिवाय मात्र खेळ सुद्धा खेळायचे नाही तर बक्षीस सुद्धा जिंकायचे आहे. आता सगळेजण खूप टाळ्या वाजवतात. आता ऋषिकेश सुद्धा खूपच खुश असतो. आता एक मुलगा विचारतो की परंतु ह्या खेळाचं बक्षीस काय असतं. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, काय काय बक्षीस असतील. तेव्हा आता लगेच एक बाई म्हणजे ती मॅडम म्हणते की मिक्सर. तेव्हा आता काही जण म्हणतात की मिक्सर, काही जण म्हणतात की टीव्ही, कोणी म्हणतं की सायकल. त्यावर त्या जानकी हसून म्हणते की मिक्सर, टीव्ही, सायकल असं काही नाही, आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणारी आणि हवी हवीशी वाटणारी बक्षीस आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे की एक बैलजोडी, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे तर ते ट्रॅक्टर, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख 5 लाख रुपये. 5 लाख रुपये म्हटल्यानंतर आता सगळेजण खूपच टाळ्या वाजवतात आणि ट्रॅक्टर म्हटल्यानंतर सुद्धा सगळेजण अगदी प्रतिसाद देतात. आता जानकीची ही बक्षिसं बघून आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. खूपच छान प्रतिसाद आता जानकीच्या ह्या अगदी नवीन कल्पनेला मिळालेला असतो. आता एक काका म्हणतात की हो ना, आज जे काही हे लहानपणीचे आपले खेळ आहे तर ते खेळ आपण खेळणारच आहोत आणि आता मात्र जे काही आपल्या गरजा आपण भागवण्यासाठी जे काही आपल्याला उपयुक्त आहेत अशी बक्षिसं सुद्धा त्यात आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो, तेच तर मी तुम्हाला सांगत आहे, आपल्यातील लहान मुलांना जाग करा आणि या खेळामध्ये सहभागी करून भरपूर काही बक्षिसं जिंका. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की थांबा थांबा, तुम्ही या सगळ्यांनी या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी एक फॉर्म असा केलेला आहे आणि तो फॉर्म घ्यायचा आणि तो भरायचा, त्यामुळे तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. सगळे नियम अटी आहे तर त्या फॉर्म मध्ये आहे, नीट वाचून घ्या. आता सौमित्र आणि सारंग सगळ्यांना ते फॉर्म देत असतो. आता सगळेजण अगदी इतके खुश असतात. तेव्हा आता हे सगळं काही पाहून सगळेजण इतके खुश होतात तर सौमित्र आता ऋषिकेशचा हात धरतो आणि म्हणतो की काही बोल दादा, जानकीताई खरंच खूप हुशार आहे. ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की हो ना. आता सौमित्र जानकीकडे बघतो आणि म्हणतो की दादा, तुझी चॉईस चांगली आहे बरं का. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस. तेव्हा आता सौमित्र त्याची उडवितो आणि म्हणतो की अरे, मैत्रिणीच्या बाबतीत तुझी चॉईस चांगली आहे. तेव्हा मात्र आता जानकी सगळ्यांना त्या फॉर्म बद्दल समजावून सांगत असते आणि ऋषिकेश तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा आता तो जानकीला म्हणतो की जानकी थँक्स, कारण तुझ्या या आयडियामुळे सगळं काही आता नाही तर. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हे पग शांत, तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते की परंतु, किंतु, नाहीतर असे कोणतेही शब्द वापरू नकोस, काळजी करू नको, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. कारण इतका खुश होतो आणि सौमित्रला म्हणतो की दादा, अरे आपल्या ऋषिकेश दादाचं नाव पंचकृषीत गाजणार आहे. तर जानकी हे ऐकून अगदी खुश होते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे सगळं काही माझ्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की तुझ्यासाठी नाही आणि ऋषिकेशचा हात हातामध्ये धरून म्हणते की आपल्या दोघांसाठी. आणि आता दोघेही खुश होतात. तर जानकी परत म्हणते की चला चला, पटपट फॉर्म भरून घ्या आणि आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्या, कारण आपल्या मुळशीमध्ये रंगणार आहे मातीतील खेळांची स्पर्धा. आता सगळेजण इतके खुश असतात आणि आनंदाने उड्याच मारत असतात. इतका पब्लिकचा आता त्यांना प्रतिसाद मिळालेला असतो. सगळेजण नाचायला सुरुवात करतात आणि आता सगळेजण 5 लाखाचं बक्षीस आहे हे बघून अगदी खुश होतात. आता जानकी सुद्धा त्या आनंदात सामील असते आणि जोरजोराने आता ती अगदी चमच्याने त्या परातीवर मारत असते आणि ऋषिकेश खुश होत तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे मकरंदचा माणूस हे सर्व काही मकरंदला येऊन सांगतो आणि जो काही त्यांचा इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटला त्यांनी नाव दिलेलं आहे खेळ मातीतले. तेव्हा मात्र आता लगेच माया ही मकरंदला म्हणते की दादा, अरे खरंच लहान आहेत का आणि त्यांच्या ह्या इव्हेंटकडे कोणीही फिरकणार नाही, मी तुला सांगते. तेव्हा आता हा माणूस म्हणतो की हे बघा ताई, तुम्ही त्यांना मूर्ख समजण्याची अजिबात चूक करू नका, कारण त्या जानकीने जेव्हा बोलायला सुरुवात केली तर तेव्हाच तिच्यावर सगळा गाव इम्प्रेस झाला होता. त्यांना तो खेळ खूपच आवडलेला आहे. लोकांनी मात्र अगदी मागून मागून फॉर्म भरलेले आहे. तर आणि हे बघा मकरंद दादा, ते रणदेवेंची पोरं आणि ती जानकी हे सगळे काही गावात चर्चेचे विषय झालेले आहेत. तर तुम्ही काहीतरी करा त्यांना. तेव्हा आता लगेच मकरंद त्याला पैसे देतो आणि अशीच माहिती देत राहा असे म्हणतो. तेव्हा आता मायाला खूपच राग येतो. तो माणूस निघून गेल्यानंतर माया मकरंदला म्हणते की ती जानकी खरंच माझ्या डोक्यात जाते. मकरंद म्हणतो की मी तुला म्हटलं होतं की जानकी हुशार आहे, ती जे काही करणार आहे त्यात तिला यश तर नक्कीच मिळणार. एकदा की त्यांना पैसे मिळाले तर आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा माया म्हणते की अरे पैसे मिळाल्यानंतर ना, पण त्या अगोदर मात्र
मात्र तू खूप काही करू शकतोस. म्हणजे हे बघ, हे लोक गावामध्ये जाहिरात करून आता कुणाकून तरी पैसे घेणार. फायनलर्स आहे तर ते बघतील. तेव्हा मात्र मकरंद म्हणतो की हो ना, आणि असं काम केल्यानंतर कोणीही त्यांना पैसे द्यायला लगेच तयार होईल. तेव्हा माया म्हणते की पैसे जरी मिळाले पण हा इव्हेंट व्हायला हवा. तर मकरंद म्हणतो की पैसे मिळाले आणि इव्हेंट का होणार नाही, कारण माझ्याकडे एक आयडिया आहे की ज्यामुळे यांचं हे इव्हेंट आहे तर ते कॅन्सल होणार. तेव्हा आता मकरंद विचारतो की म्हणजे यांचा हा इव्हेंट कॅन्सल होऊ शकतो. तर माया म्हणते की ऑफकोर्स, कारण आता यांचा हा इव्हेंट कॅन्सल करण्यासाठी आता मास्कमॅनला खूप काही करावं लागणार आहे. एक डाव तर त्याला खेळावाच लागणार आहे. आता लगेच तो डाव खेळण्यासाठी मास्कमॅनला मात्र सो गेट रेडी मास्कमॅन, तो काही हा शो आहे तर तो अगदी म्हणजे होऊनच द्यायचा नाही यासाठी हा डाव असेल. म्हणून माया मात्र आता ह्या मास्कमॅनला म्हणजे मकरंदला मास्कमॅन बनायला लावून हा डाव खेळायला सांगते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र आता एका कंपनीच्या कडे येतात आणि त्यांना मात्र त्या गेमबद्दल सांगतात, त्या इव्हेंटबद्दल, आणि जो काही आता लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे तो व्हिडिओसुद्धा आता दाखवतात. तेव्हा आता ते साहेब मात्र तो व्हिडिओ वगैरे आहे तर तो बघत असतात. तेव्हा मात्र आता लगेच ते खुश होतात आणि म्हणतात की वा, खरंच इतकी गर्दी आहे तर ती फक्त सणासुदींनाच जमते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो तर आता मात्र आपण खूप मोठा उत्सव करू. तेव्हा ते सर म्हणतात की हो 100%. वा ऋषिकेश, अरे तू क्रिकेट सोडून दुसरं काहीतरी घेऊन येतोय, त्याच मला खूपच आनंद आहे. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की याचं सगळं काही क्रेडिट आहे तर ते जानकीला जातं आणि मुळात म्हणजे ही खरंच आयडिया तिची आहे. तेव्हा आता लगेच ते सर जानकीचं कौतुक करतात आणि हे बघा, खरंच तुम्ही जगावेगळा विचार केलेला आहे आणि तुमची ती टॅगलाईन आहे ना ती मला खूपच आवडली. तेव्हा आता काय आहे बरं ती, जानकी आणि ऋषिकेश मात्र आता ती टॅगलाईन म्हणून दाखवतात की चला पुन्हा लहान होऊयात. आणि खरंच मला ही टॅगलाईन इतकी आवडली काय सांगू, आणि मी तर खूपच एक्साइटेड आहे की हा खेळ आहे तर तो आपण पूर्ण मुळशीमध्ये फेमस करूयात. आता ऋषिकेश म्हणतो की पण सर त्यासाठी आपल्याला आणि बोटावर मोजतात. तर दोघेही आता एका आवाजात म्हणतात की 10 लाख रुपये लागतील. आता ते सर म्हणतात की हे बघा, तुमच्या नजरेत स्वप्न आहे आणि माझ्या खिशामध्ये पैसे आहेत आणि ते पैसे मी तुम्हाला दिलेत. आता जानकी आणि ऋषिकेश लगेच खुश होतात आणि थँक्यू सर असं म्हणतात. पण मॅनेजर आता बाहेर फोन करून नायिकांना आत बोलवतात आणि ते नाईक आता आतमध्ये आल्यानंतर त्यांना 10 लाख रुपये देण्यासाठी सांगतात आणि ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळे व्यवस्थित पूर्ण करून घ्यायला सांगतात. पण पेपरवर त्यांची सही सुद्धा घ्या. तेव्हा आता लगेच जे काही ते फायनल्स सर आहे तर ते म्हणतात की ऋषिकेश, जानकी, हे बघा तुम्हाला पैसे मिळतील, परंतु हा जो काही इव्हेंट आहे तो लवकरात लवकर व्हायला हवा. आता ऋषिकेश म्हणतो की सर तुम्ही बघतच राहा, नाही हा लवकरात लवकर मुळशीमध्ये. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा सर, आता आम्ही इव्हेंटची पूर्ण तयारी केलेली आहे आणि खरं तर आम्हाला हा इव्हेंट परवापासूनच सुरू करण्याचे अगदी म्हणजे विचार आहे आमचा. ऋषिकेश म्हणतो की आम्ही मीडिया पार्टनर सुद्धा बोलावलेले आहेत, त्याचेही पैसे तुम्हाला मिळतील. तेव्हा जानकी म्हणते की हो एक्झॅक्टली, लोकांनी काही फॉर्म भरलेले आहे ते सगळे काही पैसे जमा आहेत आणि आणखीन काही सुद्धा फॉर्म भरतील, ते काही सगळे पैसे तुमच्याकडे जमा करू आणि हे बघा आता जे काही आहे ते सगळे तुमच्याकडे जमा केले जाईल. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी असं म्हटल्यानंतर आता ते सर म्हणतात की हे बघा, मी सुद्धा आता तुमच्यासाठी काहीतरी करतो, म्हणजे जे काही स्पॉन्सर शोधतो, माझा सुद्धा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि मला सुद्धा थोडेसे पैसे तर मिळतीलच. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश खुश होतात आणि सरांना थँक्यू म्हणतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगदी ग्रेट आयडिया आहे. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा सर, मी तुम्हाला अगदी या इव्हेंट बद्दल समजावून सांगते, मी तुम्हाला जरासा या आराखड्याबद्दल सांगते. म्हणून जानकी त्या इव्हेंट बद्दल आता अगदी खुश होत समजावून सांगत असते. ऋषिकेश अगदी इम्प्रेस होत तिच्याकडे बघतच असतो, सारखं एकटकच तिच्याकडे पाहत असतो आणि जानकी त्याला आणखीनच इम्प्रेस करत असते. त्यानंतर आता सारंग आणि सौमित्र घरी येतात आणि नानांच्या समोर आता ते गप्पा करत असतात. सारंग म्हणतो की दादा, खरंच मला खूप भारी वाटतं, मला 100% अगदी खात्री आहे की आपला इव्हेंट आहे तो सुपरहिट होणार आहे. तर आता नाना विचारतात की अरे बाबा, पण नेमकं काय ठरलेलं आहे ते सांगशील का जरा. आता सारंग म्हणतो की नाना, अहो सांगतो ना तुम्हाला मी सर्व काही, आणि ही सगळी काही आयडिया आहे तर ती त्या जानकी ताईचीच आहे, तिनेच हे सर्व ठरवलेलं आहे आणि हे खेळ सुद्धा आहे तर ते तिनेच ठरवलेले आहे. तर आता सौमित्र म्हणतो की हो, खेळाचं नाव तर त्याहूनही अगदी इंटरेस्टेड आहे, कारण खेळाचं नाव आहे तर ते मातीतील खेळ. आता लगेच ऋषिकेश
आणि जानकीने जे खेळ ठरवलेले आहेत त्याबद्दल सांगतात. आणि आता सारंग म्हणतो की चला लहान होऊयात, त्या खेळाची टॅगलाईन आहे. तो मात्र आता नाना म्हणतात की खरंच पोरगी तर हुशार आहे आणि फुकटच मी तुमच्या शिक्षणावर खर्च केला. आणि तेवढ्यात आता सुमित्रा ही दारात पाय ठेवते. नाना म्हणतात की खरं तर हे तुम्हाला सुचवायला हवं होतं पण ते तिला सुचलं. सुमित्रा दारातूनच म्हणते की तिला काहीही सुचलं नसेल. आता सर्वजण आई आली म्हणून बघतात आणि सारंग जोरात म्हणतो की आई तर आली. तर सुमित्रा म्हणते की सगळं काही माझं ऋषिकेशनेच केलं असणार. तेव्हा सारंग म्हणतो की आई कळवायला हवं होतं. अगं मी तुला घेण्यासाठी स्टँडवर तरी आलो असतो. अगं एवढी मोठी बॅग घेऊन तुला एकटीला येथे यावं लागलं तर. मात्र नाना आता सुमित्राला विचारतात की दर्शन कसे झाले. तेव्हा सुमित्रा म्हणते की छान झाले. तेव्हा सारंग लगेच आता तिला बसायला सांगतो. सारंग म्हणतो की आई बस बरं, मी तुला पाणी वगैरे देतो. आणि विचारतो की माझ्यासाठी पंढरपूरचे पेढे आणलेत ना. सुमित्रा म्हणते की हो हो आणले आणि तुला आवडतात म्हणून मी जास्तच आणले. तेव्हा सारंग खूपच खुश होतो. आता नाना सुद्धा सुमित्राला म्हणतात की हो मला सुद्धा आज पेढे खाण्याची इच्छा झालेली आहे, त्यामुळे 2 पेढे तर मला मिळतील का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की का जानकीचे गोडवे गाऊन तुमचं पोट नाही भरलं का. 2 दिवस मी नव्हते तर तिच्याच नावाचा जप तुम्ही करत असताल ना. तेव्हा आता नाना लगेच पोरांना म्हणतात की बघितलंस का पोरांनो, अरे मी तुम्हाला म्हटलं होतं की सुमित्राला माझ्या मनातील कळतं म्हणून. सारंग आणि सुमित्राला हसू येतं. तर सुमित्रा आता लगेच त्या दोघांना म्हणते की दात का काढतात, काय झालं तुम्हाला. त्या मुलीने मात्र सगळ्यांना वेड लावलेला आहे. तर सुमित्रा पुन्हा पाणी पिऊन वगैरे म्हणते की हे बघा विसरू नका, त्या मुलीमुळे आपला ऋषिकेश हा पुन्हा खड्ड्यामध्ये गेलेला आहे तर 10 लाखांसाठी. तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी तीच त्याला मदत करत आहे हे लक्षात घे. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की पुरे करा तुमचं हे कौतुक, आणि खरं तर हे तुमच्याचमुळे झालेले आहे. तुम्ही जर ऋषिकेशला असं घराच्या बाहेर काढलं नसतं हे सगळं झालंच नसतं. तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं तुझा ऋषिकेश मोठं काहीतरी करतोय हे अगदी लक्षात घे, ते महत्वाचं आहे. अगं खरंच त्याला लढून दे. सुमित्रा म्हणते की अहो पण माझं पोरग एकटंच लढत आहे. तेव्हा नाना म्हणतात की अगं तो एकटा कुठे आहे. आणि ती आता जानकी असं म्हणायचं असतं नानांना, परंतु आता म्हणतात की ती आली कोण. आणि आता परत म्हणतात की अगं ते एकटे कुठे आहेत, हे पोरं आहे ना आता ऋषिकेशच्या सोबतीला. आणि लक्ष्मण आणि भरत या इकडे या म्हणून सारंग आणि सुमित्राला जवळ घेतात. तुम्ही तर आहात ना दादाच्या सोबत. तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणजे काय नाना, आम्ही तर कायम दादाच्या सोबतच आहोत. तेव्हा मात्र आता नाना म्हणतो की ती तुमच्यातील जी काही एकी आहे ती अशीच कायम टिकून ठेवा. सुमित्रा म्हणतो की हो नाना, आईने ते शिकवलेलं आहे ना, ओंडका जर पाण्यात सोडला तर तो वाहून जातो. तर सारंग म्हणतो की सगळे ओंडके एकत्र पाण्यात जर सोडले तर मात्र ते वाहून जात नाही, त्याचा मात्र एक तराफा बनतो. नाना खुश होत म्हणतात की बघतेस ना सुमित्रा. तेव्हा आता सुमित्रा खुश होत म्हणते की हो कायम तुम्ही कायम असे एकमेकांच्या सोबतच एकमेकांची साथ देत राहा. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई तू काळजीच करू नको, कारण आम्ही दोघं आहोत ना, कायम दादा आणि वहिनीच्या सोबत राहू. तेव्हा आता सुमित्रा आणि नाना मात्र सारंगकडे बघतात, परंतु सारंगच्या अजून सुद्धा लक्षात काही येत नसतं. तो जे काही बोलून जातो ते. सुमित्रा रागानेच उठते आणि सारंगला म्हणते की काय म्हणाला. सारंग मी ऐकलं बर का, आणि हा काय म्हणाला म्हणून ती नानांना विचारते. तेव्हा सारंगच्या लक्षात येते. सारंग म्हणतो की आई नाही ग, अगं मला ताई म्हणायचं होतं पण मी चुकून दादा आणि वहिनी असं म्हणतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की जर पुन्हा तू असं काही म्हणालास तर खबरदार, जीभ आसडून ठेवेल म्हणून. आता सुमित्रा खूपच भडकलेली असते. तेव्हा आता सुमित्रा लगेच म्हणतो की सारंग चल आपल्याला खूप काही कामं आहेत. नाना म्हणतात की हो हो पळा लवकर. तेव्हा दोघे आता धावतच निघून जातात. तेव्हा आता नानाही सुमित्राला समजावतात की अगं शांत हो जरा, आणि पांडुरंगाचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे ना असे विचारतात. पण मग प्रसाद कधी देणार तू आम्हाला. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र आता जे काही एका साईडला ऋषिकेशचे कपडे वाळवत घातलेले असतात आणि दुसऱ्या साईडला जानकीचे, आणि दोघं ते आपले आपले कपडे काढत असतात आणि गप्पा सुद्धा करत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच थँक्स गॉड, तू होता म्हणून हे शक्य झालं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो अगं खरं तर तुझेच आभार मानले पाहिजे, कारण तू आहे माझ्या सोबत म्हणून सगळं काही सुरळीत होत आहे. आणि नशीब जानकी तुला ती आयडिया सुचली आणि सगळं काही व्यवस्थित होत आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की अरे तसा तू हुशार आहे, पण कधीतरी तू डोकं वापरत नसतो. शेवटी तुझी गंमत हरते आणि म्हणून मी तुला मदत करते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तेच तर, आणि का बरं तुम्हाला मदत करते. तेव्हा आता जानकी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की कारण तू सच्चा आहे. तर अगोदर असंच वाटलं होतं की तू 1 नंबरचा माजुरडा आहे, आगाऊ आहे, ती उडाण टप्पू आहेस, परंतु आता एका वेड्या मुलामागे इतका शहाणा मुलगा लपलेला आहे हे मला आता कळलं. आता जानकी त्याला म्हणते की प्रेमळ आहेस, तू हळवा आहेस, अगदी संवेदनशील आहेस. एका बेघर मुलीला तू आसरा दिला, तिच्या समोर तू अगदी तिच्या सोबत अगदी 4 लोकांच्या समोर उभा
राहिलास, तिच्यासाठी तू भांडलास, आगीतून तू माझा जीव वाचवलास आणि माझी काळजी सुद्धा घेतली. हे सगळं कोण कोणासाठी करतं रे, खरंच त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि दोघे आता एकमेकाकडे बघत असतात. आणि खरंच ऋषिकेश तू खूप गोड आहे आणि हुशार सुद्धा आहेस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे, अगं जानकी हे सर्व तू बोलतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो मीच बोलते आणि खरंच तू खूप चांगला आहे. म्हणून जानकी आता अगदी त्याचे हात धरते. दोघे आता एकमेकाकडे बघत असतात. दोघांच्या मनात आता एकमेकांविषयी प्रेम निर्माण होते. आणि आता जानकी लगेच आता थोडीशी विषय बदलते आणि म्हणते की उद्या आपल्याला इव्हेंटची तयारी करायची आहे ना, चल लवकर. आता ऋषिकेश तिला विचारतो की मला सांग, पैसे व्यवस्थित ठेवलेले आहेत ना. तर जानकी म्हणते की हो, देवघराच्या बाजूला जी काही बॅग ठेवलेली आहे तर तेथे ते पैसे आहेत. आता मकरंद लगेच मास्कमॅन बनून रात्री तेथे येतो आणि आता जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असतात आणि त्याने हातामध्ये एक बॅग आणलेली असते. तो मात्र आता जानकी आणि ऋषिकेशच्या रूम मध्ये आता एक पाईप सोडतो आणि त्या पाईप मधून जो काही धूर आहे तर तो धूर त्याला सोडायचा असतो. आणि हा धूर काही साधा सुद्धा धूर नाही, ते बेशुद्धीचं औषध आहे. त्यामुळे तुम्ही आता शांतपणे झोपून राहा, गुड नाईट. म्हणून तो जानकी आणि ऋषिकेशच्या रूम मध्ये तो धूर सोडतो आणि आता त्यांना बेशुद्ध करतो. तर मित्रांनो, हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता लगेच ते पैसे मात्र मकरंदने चोरून नेलेले असतात. तेव्हा जानकीला खूप टेन्शन येते. अख्ख्या घराची ते तलाशी घेतात, पैसे कुठेही सापडत नाही. ऋषिकेश सुद्धा म्हणतो की पैसे कुठे नाही आणि हे पैसे चोरीला तर गेले नसतील. म्हणून जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. आता लगेच ते मैदानावर येतात आणि आता मकरंद त्यांना म्हणतो की चला, मी तुमचा जो काही खेळ आहे ऑर्गनाइज केलेला आहे, मग आता आपण खेळूयात, तुमच्या विरुद्ध मी आणि माझ्या विरुद्ध तुम्ही. आणि हे पग जिंकणाऱ्याला फक्त 10 लाख रुपये सुद्धा नाही तर जानकी सुद्धा. ऋषिकेश म्हणतो की चल जानकी. आता मात्र जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आणि ती मात्र आता ह्या मकरंदचं चॅलेंज स्वीकारते. ती आता ऋषिकेशच्या हातामध्ये हात घेत म्हणते की माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे, जिंकणार आहे तर केवळ आम्हीच, आणि भेटूयात मैदानावर, असे मात्र म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश मकरंदच्या समोर हातामध्ये हात घालून निघून जातात. मकरंदला खूपच राग येतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.